टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। बदलापुर में दोस्त की पत्नी से बलात्कार करने वाले को महिला के पति ने माथे पर हथौड़े से वार कर खून करने की धक्कादायक घटना घटी है। बदलापुर शिरगांव परिसर में रहने वाले सुशांत की एक व्यक्ति से अच्छी दोस्ती थी। सुशांत की दोस्त की पत्नी पर बुरी नजर थी। उसने दोस्त की पत्नी से बलात्कार किया, जिसकी जानकारी महिला ने अपने पति को दी। उसने सुशांत को 10 जनवरी अपने घर बुलाया। यहाँ दोनों ने दोपहर को शराब पी। उस रात को सुशांत दोस्त के घर रहा। सुबह सुशांत के दोस्त ने उसके सर पर हथौड़े से वार कर उसकी हत्या कर दी। उसने हत्या को दुर्घटना बताने का प्रयास किया और लोगों से कहा ज्यादा शराब पीने से वह बाथरूम में गिरा और उसके सर पर जख्म हुआ, जिसके चलते उसकी मौत हुई। सुशांत की पोस्टमार्टम रिपोर्ट से हत्या का मामला सामने आया है। तारखेला दुपारी 2 वाजता आरोपी नरेश शंभू भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी 10 तारखेला 2 वाजता भेटले. 2 नंतर ते दारू पिले. दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले. घरी राहिल्यानंतर पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला खबर मिळाली की सदर बाथरूममध्ये पडून त्याचा मित्र सुशांत हा बाथरूममध्ये पडून मयत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागला. अशा मिळालेल्या खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला. अपमृत्यू नोंद केल्यानंतर पोस्टमार्टममध्ये समजले की त्याला कोणत्या तरी गंभीर हत्याराने मारल्यामुळे त्याचा मयत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने नरेशकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मयताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपित नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला आणि त्यामुळे आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।